नामस्मरण महाराजांच्या गुणगान आणि जमलेल्या भजन श्रोतांचे मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। या सामन्यासाठी मी स्वतः बुवा सिद्धार्थ भिकाजी कानडे, मुक्काम पोस्ट मोरोशी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुपवस्तीसाठी नाला सुपारा, तसेच मला पकवाद साथ करतायत सुप्रसिद्ध पकवाद वादक नितीन घाडी आणि तबला साथ करतायत राजाराम जाधव, तसेच आजचे प्रतिस्पर्धी बुवा माझे सन्माननीय श्री नितीन गावकर, त्यांना पकवाद साथ करतायत कुमार रोहित तांबे, तबला साथ करतायत परेश पारकर। आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन करण्याची जी सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी माझ्या माऊलाबाई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने या मंडळाचे आभार मानतो। माझी ग्रामदेवता आई जेसुबाई चरणी नतमस्तक होऊन, माझी स्थान देवता आई माऊलाबाई चरणी नतमस्तक होऊन, विद्येची देवता सरस्वती माते चरणी नतमस्तक होऊन, अखंड जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाला स्मरून या डोंबिवली गावातील ग्रामदेवता गावदेवी चरणी नतमस्तक होऊन, हैसरल्या जागेवाला स्मरून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीने जन्म घेतला। तीच रणरागिणी पुढे भोसले घराण्याची सून झाली। याच रणरागिणीच्या कुशीमध्ये एका तेजस्वी बाळाने जन्म घेतला, म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती अशा बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अख्ख्या महाराष्ट्राचे धाकले धनी हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून येथे जमलेल्या माझ्या तमाम भजनी स्वतःची चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आमने सामने रंगीत आणि संगीत डबलबारीला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। काय जरा साऊंड सिस्टमचा काय ते बघा, कारण का एवढ्या आवाजात ओरडूचा म्हणजे हॅलो हॅलो स्टार्टिंगला हा आवाज बरोबर होता। हॅलो 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 थोडा इफेक्ट कमी जरा बघा, आम्हाला फीडबॅक येत नाही, मला फीडबॅक येत नाही। प्रथमतः आमच्या साऊंडवाल्यांचे आभार। जरा फक्त साऊंड आउटपुटला काय जरा मॉनिटरला नाही बरोबर, आम्हाला फीडबॅक येत नाही आहे। हां बघा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे परममित्र बुवा श्री सत्यनाथजीत हेरम इथे हजर आहेत। माझे मित्र संकेत कदम सुद्धा इथे हजर आहेत। माझे गावले बुवा परममित्र नितेश बोबाडे हे इथे हजर आहेत, त्यांनी या खुर्चीचा मान राखायचा आहे। तसेच माझे परममित्र नागेश कानडे, अक्षय बोबाडे आणि सचिन नारकर सुद्धा इथे हजर आहेत। तसेच आमचे परममित्र सुप्रसिद्ध बुवा योगेश आढिवरेकर इथे हजर आहेत। यांचे सुद्धा मी माझ्या माऊलाबाई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। बघा, आम्हाला या डबलबारी भजनासाठी संपर्क केला होता ते विजय गावकर बुवा, यांचे सुद्धा मी माझ्या माऊलाबाई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। तसेच सिद्धेश फरे यांचे सुद्धा मी माझ्या माऊलाबाई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। काय साऊंडचा थोडा काहीतरी जम्बलिंग आहे, इफेक्ट नाही, सुरुवात करूया। वा
प्रथमतः बुवांच्या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतरला भगवं वातावरण दिसतंय. पण मंडळीसाठी 10 पैकी 10 मार्क. बुवांसाठी काय या काय पिवळा घालून आले पिवळ्या पट्ट्यासारखा जरा काय ते जरा बरोबर वाटणार नाही. बाकी काय नाही, जरा सुरुवाती चांगला जरा पेटवा म्हणून ऐसूनच चालू झाला. काय असू द्या. काय असू द्या. जरा कावीळ वाटण्यासारखं जरा वाटतं आमचं बुवा. जरा सांभाळून घ्यावा बुवांका, लिहून घ्यावा. आत्तापासून लिहून घेतला तो पॅन तुमचा संपात, पेनाची शाई पण संपात. असू दे, पुढे जाऊया. काय एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम मॅनेज करणं साधी सोपी गोष्ट नाहीये. या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ही तुमची एकजूट अशीच अबाधित राहू हीच पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय. कारण का आता सध्या थंडीचा दिवस आहे, थंडीचे दिवस आहेत आणि द्राक्षाचा सीझन जवळजवळ चालू झालेला आहे. असाच मी नालासोपारा राहतो. मी नालासोपारा स्टेशनवरून घरी जात असताना बोललो मुलगांसाठी माझ्या द्राक्ष घेऊन जाऊया. तर द्राक्षवाल्याला बोललो बाबा 1 किलो द्राक्ष दे. तिथे गेल्याच्या नंतर समजला, तो बोलला ही जी ह्या साईडची द्राक्ष असत ती 80 रुपये किलो असत आणि ह्या साईडची ती 20 रुपये किलो. मी बोलला द्राक्ष तर जवळजवळ सेम दिसत आहेत, द्राक्ष जवळजवळ सेम दिसत आहेत, ही फक्त घडाण आहे ती विखुरलेली आहे, किंमत अलग अलग का. तो त्याने छान उत्तर दिलं, जी द्राक्ष एकत्र आहेत म्हणजे घडाण आहेत त्यांची मार्केटला किंमत आहे आणि जी विखुरलेली आहे त्यांची मार्केटला किंमत नाही. तसंच ह्या मंडळासाठी जोरदार झाला पाहिजे. कारण का जी एकजूट तुमची आहे